अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन विठ्ठला विठ्ठला शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी विष्णू ज्ञानदेव पायी शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राय धन्य 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 निवृत्ती तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञानदेव सोपान सखया लक्षात ठेवा. अशा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती वंदन करून आज
ज्यांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी उभा आहोत ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि हा षष्ठीचा सोहळा, या षष्ठीच्या सोहळ्याची श्री संत जळगावकर महाराज यांनी आम्ही त्यांना भाऊ म्हणतो आणि ते आमचे प्रेमाचे संबंध प्रेमाचा भाव असल्यामुळे त्यांनी त्यांच्या फडावरती बऱ्याच वर्षापासून ही सेवा मी करतो व त्या ठिकाणी यावर्षी इथं ह्या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीमुळे आणि नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, औरंगाबाद आरोग्याचा विचार करून, वारकऱ्यांचा विचार करून या ठिकाणी हा षष्ठीचा सोहळा इथंच करायचा ठरला. आमच्याही फडावर आम्ही षष्ठीचा सोहळा इथंच केला पंढरपुरामध्ये आणि त्यांची ही असणारी सेवा दरवर्षीची आज मी महाराजांच्या चरणावरती संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती ही सेवा रुजू करतोय. संत महात्म्यांचा असणारा हा अनुभव फार मोठा श्रेष्ठ आहे. ज्यांचा सोहळा करायचा ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज, हा षष्ठीचा सोहळा. आता आपलं गेल्या वर्षी आपण काय एकत्रच तिथं कार्यक्रम केला आहे आणि फार आनंद झाला. सेवा ही कुठेही होते, सेवेमध्ये फक्त देवाचं नाव पाहिजे, संतांची नाव पाहिजे. हे देवाच्या चरणावर सेवाच झाली. ती ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. लक्षात ठेवा, तुम्ही कुठे असाल तिथून जरी केली तरी ती देवाला सेवा पावते. लक्षात ठेवा. आणि असा हा भाव श्रेष्ठ असणं महत्त्वाचं आहे. त्या संतांबद्दल निष्ठा, त्या संतांबद्दल प्रेम, त्या संतांची वारी. आता अडचणीमुळे वारीला जाता येत नाही, परंतु सेवा तर घडू शकते. ती इथंही घडू शकते, तिथंही घडू शकते. जे देवाला आवडतं ते करा. देवाला काय आवडतं? संत सेवा आवडतं. देवाला आवडतं भक्तावरती असणारं प्रेम. भगवंत म्हणत नाही की माझ्याच चिंतनामध्ये रमा, पण देवाला आपल्यापेक्षाही आपल्या भक्ताचं वैभव झालेलं फार आवडतं. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा. म्हणून तर नामदेवरायाचा सोहळा बघायला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा मंदिरामध्ये आले, नामदेवरायाला विटेवरती उभा केला. या भगवान परमात्म्याने महात्म्याला विटेवरती उभा केलं महाराज, तो सोहळा अगण्य. अशा महात्म्याचं स्वरूप फार मोठं अगण्य. असा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा षष्ठीचा सोहळा. नाथ महाराज की त्यांचं चरित्र जर पाहिलं आपण तर श्री संत जनार्दन स्वामींच्या कृपाने त्यांना गुरुचं त्या ठिकाणी अधिष्ठान प्राप्त झालं. गुरुचं स्थान प्राप्त झालं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी मी जाऊन आलो बरं. भयंकर मोठ्या अशा प्रकारचं त्या दगडावरती बसून नाथ महाराजांनी उपासना केली, तपश्चर्या केली आणि भगवान परमात्मा भुजंगाने त्यांच्या मस्तकावरती सावली. नाथ महाराज की ज्यांची भक्ती श्रेष्ठ आहे, ज्यांची उपासना श्रेष्ठ आहे, ज्यांची नित्यनेम श्रेष्ठ आहे. नाथ महाराजांची भक्ती भगवंताविषयी अतिशय दृढ होती. नाथ महाराज भक्तीने नाथ अशा प्रकारच्या परमात्म्याला आणि सर्वस्व समर्पित करणारी त्यांची वृत्ती. आणि नाथ महाराजांचं जीवन अतिशय श्रेष्ठ. महाराज संतांच्या अंगी असणारे गुण हे कधी लपून राहत नाही. त्यांच्या आचरणाने किंवा त्यांच्या चरित्राने ते लक्षात येतात समाजापर्यंत की त्यांचे गुण कसे आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलेले प्रमाणे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जग. जे गुण आहेत ते लपून राहत नाहीत. आपल्याला एखादा नवीन माणूस आपल्यामध्ये आला की कळतो लगेच 2 दिवसात याचे काय गुण आहेत.
हे कळतो, सामान्य जीवाची ही गोष्ट होती. परंतु ते तर प्रत्यक्ष या ठिकाणी आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावेवर. या वैष्णवांनी मांदियाळी करून टाकली. कशाची? गजराची. लक्षात ठेवा, नाथ महाराजांनी भक्तीच्या कासोटीवरती मांदियाळी करून सांगितली. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदनी. त्यांनी काय केलं? वैकुंठ हलवून टाकलं नामस्मरणाने. कोणतं वैकुंठ? हे भूवैकुंठ. हा संत महात्म्यांचा फार मोठा अशा प्रकारचा अंगीकार आहे. नाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज ही समाजाने दिलेली पदवीवर. जगद्गुरु तुकोबाराय ही समाजाने दिलेली पदवी. लक्षात ठेवा, त्यांचं आचरण दिव्य होतं, त्यांची उपासना दिव्य होती, त्यांचे नियम दिव्य होते. आता पदव्या कुठे मिळतात हेच मला कळत नाही. काय काय पदव्या असतात एक एक. आणि कीर्तन केसरी, विनोदाचार्य, काय काय पदव्या लावतात लोक. अहो त्यांना पदव्या लावायची गरज नाही हो. त्यांचे गुणच समाजापर्यंत असे अंतःकरणामध्ये रुजलेले होते की महाराज त्यांचे गुण समाजापर्यंत पोचले. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. यांच्या भक्तीसाठी त्यांनी काय केली? जी भक्ती केली, जी उपासना केली पांडुरंग परमात्म्याची, भगवंताची, देव त्यांच्यासाठी आला. होय भक्ती केला तैसा, भक्ती केल्याशिवाय देव येतच नाही. देव कोणाकडे धावतो? नामधारकडे. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आम्ही बाकीचं आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त नामधारक आहे. देवाचं नामस्मरण करणं, मग ती नामचिंतन करत असताना भगवान परमात्मा
अहो त्या भक्ताचा धावा ऐकल्याबरोबर देव येतोच. धावे चाले मागे मागे. देव कुणाच्या मागे चालतो? ऐरागाराच्या चालत नाही बरं का, नामधारकाच्या. बाकीच्या कुणाच्या मागे जात नाही भगवान परमात्मा. देवाला फक्त आवडतात ते भक्त. मज प्राणाही परोत. संत जे निवृत्ते, लक्षात ठेवा. मला आवडतात, मला आवडतात, मी त्यांच्याच मागे जातो. बाकीच्याच्या मागे जायचं कारणच नाही, कारण ते मला माझं मानतच नाहीत ना. ज्यांनी मला माझं मानलं, माझं मानणं म्हणजे नुसतं मानणं नाही, ज्यांनी मला सर्व दिलं त्याच्याच मागे मी जातो. डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. याच्या असं ज्यांनी दिलंय मला त्याच्याच माग मी जातो बरं. गुन्हाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पायी. ज्याने मला एवढं समर्पित केलं, मग मी त्याचा काय होतो? दास होतो त्याचा. आणि मग न सांगता करी सर्व काम. मग मी त्याचं काम, अहो त्यांनी हाक मारायची गरजच नाही, त्यांनी बोलायची गरजच नाही. मी त्याच्यासाठी मी त्याच्या आधी धावतो. तरुडात काय त्वरा झाली गरुडा, टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. देव भक्ताच्या आधी देव पोचतो महाराज, आणि भक्ताची सर्व संकट निवारण करतो. नाथ महाराज ज्यांची अशी भक्ती होती, प्रत्येक संतांच्या पाठीमाग, संतांच्या प्रत्येक चरित्रामध्ये आणि वारकरी संप्रदायाला जे घेण्यासारखी अशी मोठी शिकवण कुठली असेल तर या संतांचा गुरुवरती असणारा दृढ विश्वास हा वारकरी संप्रदायातला एक फार मोठा भाग आहे. लक्षात, गुरुशिवाय वारकरी संप्रदायात तो येऊ शकतच नाही. गुरुविना अनुभव कैसा. अहो आपल्या फड परंपरेमध्ये, आपल्या संप्रदायामध्ये, परंपरेमध्ये आपण पहिल्यांदा विचारतो, माळ घातली का? तू असशील किती मोठा बागायतदार, 10 कोटीचा बंगला असो, तू आलाय आमच्यात, पण माळ घातली का? नसल तर घाल, आमच्या जळगावकर महाराजाकडे येऊ. आहे का? म्हणजे का? अधिष्ठान पाहिजे, अधिष्ठान. आणि अधिष्ठान कुठं आहे? तिथं आहे की जिथं परंपरा आहे, उपासना आहे, नित्यनेम. आता गुरु भेटतात कुठेही? गुरु नाहीत भेटत, साधे महागुरु आहेत. आता पदोपदी आपल्याला बाहेर महागुरुच भेटतात. परंतु या संत महात्म्यांच्या परंपरेमध्ये प्रत्येक संतांचा चरित्रातला जर विचार केला तर प्रत्येक संतांना कुठल्या तर त्यांच्या गुरूंची त्यांना पाठीमागा असणारी साथ, त्यांच्या गुरूंची त्यांच्यावरती असणारी कृपा, त्याशिवाय परमार्थाचं अनुकरण झालं नाही. एकही संत असं नाही की ज्यांनी गुरु केला नाही. जे देवाशी बोलत होते त्यांना सुद्धा दाखला दिला. नामदेवरायांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला नामदेवरायांना वाटलं काय करायचं गुरु, कच्चं पक्क आळंदीत ठरलं. आणि जेव्हा थापटी बसली गोरोबा काकाची डोक्यात, नामदेवराय पंढरपूर टाकली, आळंदी ते पंढरपूर. अरे देवा म्हणले, मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्या हातनं खातो. आपलं दोघांचं संभाषण होतं, भेटी होतात, तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर आहे. अरे पण हे काय, मला कच्चं ठरवलं. देव म्हणले, नामा ज्यांनी परीक्षा घेणारे ते काही साधे होते का? निवृत्तीनाथ महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरोबा काका आदी वैष्णव मंडळी होत्या. ते साधे नव्हते म्हणले, ते विद्यापीठाचे विद्यापीठ होते म्हणले. म्हणले बरोबर आहे.
म्हणजे कसं? अरे तुला माझ्या एकाची स्वरूप माहिती आहे, माझं एकच स्वरूप माहिती आहे. कुठलं? विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान स्वरूप. तू माझं स्वरूप एकच ओळखतो, पण माझं सर्वत्र व्यापक असणारं स्वरूप पाहण्याची तुला ताकद फक्त तुला तुझे गुरुच देऊ शकते. देव नामदेवराय म्हणले तू माझा गुरु, तुला गुरु करावा लागेल. नामदेवरायला पाठवलं औंढ्या नागनाथ आहे की नाही. आणि जेव्हा विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कार. विसोबा काकांना गुरु केलं आणि मग नामदेवरायची परीक्षा घ्यायला देव श्वानाच्या रूपाने वाळवंटात आले. नामदेवरायची रोटी पळवली आणि मग नामदेवराय म्हणतात थांब देवा, अरे तर रोटी त्याला तूप तर लावू दे. गुरुवीन अनुभव कैसा कळे, गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही हे त्यांना कळालं. कुणाला? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गुरुची कृपा झाली आणि मग परमात्म्याचा असणारं त्रैलोक्यातलं स्वरूप कळालं अभंगाच्या पहिल्या चिंतन. त्रैलोक्य अवघे त्रैलोक्य आनंदाची आता म्हणजे माझ्यावरती गुरुची कृपा झाली आणि मला परमात्मा नुसता विटेवरचाच नाही दिसला, या त्रिभुवनातल्या प्रत्येक कणामध्ये प्रत्येक ठिकाणी सजीवात निर्जीवात जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ कुठे देव दिसला नाही. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता तो परमात्मा पाहण्याची दृष्टी मला माझ्या श्री गुरु जनार्दन स्वामी महात्म्यांकडनं मला मिळाली आणि त्या परिणाम देव सर्वकडे आहे, व्यापक स्वरूपात आहे आणि ज्याचं चित्त असं व्यापकत्व आहे तो परमात्मा पाहण्याची दृष्टी मला माझ्या श्री गुरूंनी दिली. महाराज आईच्या उदरातून पहिला जन्म होतो आणि गुरु केल्यानंतर मनुष्याचा दुसरा जन्म होतो. कळत न कळत काही गोष्टी आपल्या हातनं होतात. जन्म झाल्यानंतर वगैरे तारुण्यात येतो किंवा वृद्धाश्रमात, पण जोपर्यंत गुरु कळत नाही, गुरु करत नाही तोपर्यंत दुसरा जन्म या देहात. दुसरा जन्म कधी? गुरु केल्यानंतर.
मग मागच्या झालेल्या गोष्टीचा धरण असतं ना, धरणाला भिंत बांधायची, दरवाजे लावायचे, पाणी सगळं अडवायचं. पण जेव्हा भिंत बांधली जाते ते सगळं मागचा फुगटा अडला जातो. तसं गुरु केल्यानंतर मागच्या सगळ्या गोष्टी संपून जातात. गुरुशिवाय परमार्थ होत नाही. अशा या प्रत्येक संतांच्या ठिकाणी पहा, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये गुरु सेवा सांगितली आहे की बाबाजी सद्गुरू. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना गुरु केलं, निवृत्तीनाथांनी गहिनीनाथ महाराजांना आहे की नाही, मुक्ताबाईंना निवृत्तीनाथ महाराज 1400 वर्षाचा योगी तपस्वी, आणि गुरु केलं कुणाला? मुक्ताबाईंना आहे की नाही. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. केवढं भाग्य महाराज. 1400 वर्षाच्या योगी 8 वर्षाच्या पुरीला गुरु म्हणतो. महाराज ही संप्रदायातली फार मोठी असणारी गोष्ट आहे. म्हणून ती मुंगी म्हणजे कोण आहे? मुक्ताबाई. आणि अहंकारी कोण? तपस्वी तो सूर्य. कोण? तपस्वी चांगदेव महाराज आहे की नाही. असे संत महात्मे की प्रत्येक संत गुरुशिवाय त्यांना देवापर्यंत जाता आलं नाही. गुरु हा वारकरी संप्रदायाचा श्रेष्ठ भाग आहे. म्हणून ज्यांनी गुरु केला नाही त्यांनी करून घ्यावा, त्याशिवाय गुरुशिवाय परमार्थाचं लक्षण कळत नाही. असे नाथ महाराज जनार्दन स्वामींना आपल्या हृदयामध्ये साठवून आणि उपासना भक्ती केली, त्याचा परिणाम झाला. दत्तात्रयाची पूर्ण कृपा त्यांच्यावरती झाली. नाथ महाराजांना आजच्या दिवशीच दत्तात्रयाची कृपा झाली. बरं, दत्तात्रयांचं दर्शन झालं. नाथ महाराजांना ज्या कृपाशीर्वादाने ही उपासना प्राप्त झाली किंवा ती सेवा घडली, महाराज त्यांच्या गुणाचा सुद्धा गौरव फार श्रेष्ठ आहे. त्यांना राग हा कधी येत नव्हता. संतांना आता नाथ महाराजांचं सांगावं तेवढं थोडं आहे. अहो, नाथ महाराजांचं आडनाव जहागीरदार. ते काय गरीब शिष्य संत नव्हते, श्रीमंत संत होते, पण काही कमी नव्हतं त्यांच्याकडे. सगळं काही वैभव होतं महाराज. परंतु एवढा असून सुद्धा भक्ती संप्रदायाची कास नाथांनी कधी सोडली नाही, उपासना कधी सोडली नाही, नित्यनेम कधी सोडले नाही. भगवंताची सेवा रात्रंदिवस करायची. आपण स्वतः दुसऱ्यासाठी आपल्या स्वतःचा बदल करायची तयारी त्यांची होती आहे की नाही. गावबुवा पण त्याला पहिली सवय कशी होती आहे की नाही. त्याला त्या दुसऱ्यासाठी आपण स्वतः आपला बदल करून घेतला नाथ महाराजांनी. त्याला रोज पुरणाची पोळी खायची, रोज पुरणाची पोळी लागली. नाथ महाराजांनी आईसाहेबाला सांगितलं रोज पुरणाची पोळी कर याच्यासाठी. नंतर तो गावबा झाला. नंतर त्यांनी रामायण लिहिलं, नाथ महाराजांचं उरलेलं कार्य. या संत महात्म्यांनी एवढी कृपा करावी, एवढी कृपा करावी. अहो, सामान्य जीवावरती तर कृपा करतो, पण यवन तो नाथ महाराज ज्यावेळेस गंगेवरचं स्नान करून यायला लागले, गावातील काही लोकांनी नाथ महाराजांना जाणून बुजून संतांना त्रास दिला. आता प्रत्येक संताला काय कमी त्रास झालाय का? नाही झाला. समाजच तसा होता. संतांना हा फार त्रास झालेला आहे. संतांनी जगाचं दुःख सोसलं, परंतु ती आज जगाची माऊली झाली की ज्यांना पीठही दिलं नाही खायला, ज्यांना पीठ मिळेना जेवण करायला, अहो त्यांचं मिळालेलं पीठसुद्धा मातीत मिसळून टाकलं या लोकांनी. अशा ज्ञानोबारायांनी आज ती जगाची माऊली झाली. ते निवृत्तीनाथ महाराज, ते ज्ञानेश्वर महाराज, ते सोपान काका, ते मुक्ताबाई, तुकोबारायांना काय कमी त्रास झाला का? मग बॉस ओसाने मारलं संतांना, किती त्रास. मग नाथ महाराजांना काय अपवाद आहेत का? नाथ महाराजांनाही त्रास. खट्याळ लोक चांगल्या ज्या वेळेस लोक वाईट असतातच, आणि त्याला तोंड द्यावंच लागतं संतांना. संत महात्म्यांनी तोंड दिलं महाराज. नाथ महाराजांना राग यावा, यांना आणायचंच म्हणले राग, कसा येत नाही. आणि ते यवन, एका यवनाला सांगितलं की तू पान खाल्लं, तोबरा भरला, आणि म्हणले बघ नाथ महाराज आंघोळ करून आले गंगेवर, आता ह्याच रस्त्याने जातील वर.
जवळ आली की पिचकारी मार. त्याला वाटलं काय आपल्याला गावात राहायचं आहे, ऐकावं लागतं या लोकांचं. कोणत्या यवनाने सुपारी घेतली. नाथ महाराज आंघोळ करून आले, अंगावरती धोतर पिळलेलं टाकलेलं. आल्याबरोबर त्यांनी नाथ महाराज काही न बोलता पुन्हा माघारी गेले. पुन्हा आले, पुन्हा पिचकारी मारली, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा. अहो किती वेळा आपलं तर पहिल्या पिचकारीतच दणके बसले असते. अहो ते नाथ महाराज होते ना, राग हा भावच नव्हता. नाथ महाराज शेवट गेली त्याचे ते गाल फुगले, ते गाल लागले दुखायला. आणि मग त्याला कळालं की आपण ह्यांना त्रास देतो, ही सामान्य व्यक्ती नाही, हे मोठे महात्मे आहेत, आपली चूक आहे. 4 लोकांचं ऐकून आपण यांना त्रास दिला. नाथ महाराज आल्या बरोबर श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला. महाराज क्षमा करा, तुम्हाला मी जाणून बुजून त्रास दिला. नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा ओठ म्हणले, तुझा राग नाही आला मला, उलट मला तुला धन्यवाद द्यायचे. म्हणले काय? तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. यवन अंगावरी थुंकला, यवन प्रसाद देऊनी मुक्त केला. हे संतांचे असणारे गुण आहेत. दया, क्षमा आणि शांती. लक्षात ठेवा, या गुणांनी संतत्वांचं संतत्व प्राप्त होतं. महाराज असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय सांगायचे, अशी त्यांची भक्ती दृढ झाली. आणि मग काय, देव तर इथं भुलला हो. देव अशाच ठिकाणी वास करतो. देव भगवान परमात्मा त्या नाथ महाराजांच्या घरी आले. आणि नाथ महाराजांच्या घरी आले आणि श्रीखंड्याच्या रूपाने नाथ महाराजांच्या घरी आले. श्रीखंड्याच्या रूपाने काय केलं, 12 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी वाहे चक्र पाणी. लक्षात ठेवा, कावडीने पाणी वाहिलं. महाराज कुठे नदी आहे, गंगा. आणि नाथांचं घर कुठे बघा. मी त्या सज्जनगडाला गेलतो, आठवले महाराजांनी नेलतं, गाडीवर गेलतो. ते कल्याण स्वामीने हांडा आणावा, ते हांडा बघितला त्यांचा. आबा बाबा म्हणलं, बघूनच आपल्याला घाबरतोय. तर ते पाणी आता रिकामात जर उचलं ना तर पाणी भरून ती गड चढून कसा येत असेल हो. मी विचार केला, महाराज पूर्वीची माणसं अशी होती. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, 100 पोत्याचं 110 क्विंटलचं पोतं उचलणारी माणसं काखेत एका कवडीत. आता 50 किलोची पिशवी नाही, 2 करा म्हणतात आणखी, त्यातही 25-25 करा. असं राहिले पूर्वीचे. हां, दौलताबादची महाराज ती तोप पाहिली, ती सुद्धा पाहिली महाराज. वडिलांबरोबर गेलतो दौलताबाद. हाय महाराज बघण्यासारखं आहे ते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे हे मावळे होते, ह्यांनी कसं काय कार्य केलं हे खरंच अगणित आहे. तसं नाथ महाराजांच्या घरी देवाने पाणी व्हायचं.
देव कोणाच्या घरी काम करायला रिकाम आहे का? ऐऱ्यागाराच्या घरी का नाही, नामधारकाच्या घरी भगवान परमात्मा आहे. कारण देवतयाचा अंकित आणि कामे त्यांची सदा करीत. कुणाच्या घरी? फक्त भक्तांच्या, नामधारकाच्या, उपासकाच्या. देव त्यांचा अंकित आहे. म्हणून देव 12 वर्ष कावडीने पाणी वाहिलं, कावडीने, आणि 12 वर्ष गंध उघडायचं. पूजेला बसले नाथ महाराज की देवाने देवासाठी गंध उघडून देव. देवाने कोणासाठी? देवासाठी गंध उघडून द्यायचं कार्य करावं. असा हा भगवान परमात्मा. नाथांच्या कीर्तनात सुद्धा ध्रुपद धरायचं काम करायचं, देवाने करावं. कशासाठी? भगवान परमात्मा काम करतो. अहो, ही भक्ती श्रेष्ठ आहे, हे नामचिंतन श्रेष्ठ आहे. कारण नाथ महाराजांनी त्याच्या ठिकाणी असणारं सर्वस्व समर्पित केलं. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, त्याच्याशिवाय दुसरं जीवनातच मानतात. चित्ती तुझे पाय डोळा, पाय डोळा रूपाचे ध्यान. लोकांचं कसं असतं मारते का? काही लोकांच्या चित्तात वेगळं असतं, काही ओठात वेगळं असतं, काही डोक्यात वेगळं असतं आणि काही डोळ्यात वेगळं असतं. पण संत महात्म्यांनी सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलेला भाव आणि नाथ महाराजांनी त्या ठिकाणी भक्ती करून, उपासना करून भगवान परमात्मा आपलासा केला. त्या भगवान परमात्मा त्यांच्या भक्तीला भुलला आणि देव स्वतः त्या नाथांसाठी धावत आले आणि त्यांची सर्व कामं करायला लागले. भगवान परमात्मा त्या नाथांच्या घरी तिथं वास्तव्याला राहिले, त्या वाड्यामध्ये राहिले, त्या मंदिरामध्ये राहिले. देव त्यांचा अंकित झाला. नाथ महाराज अशा प्रकारची भक्ती, दृढ विश्वास, दृढ प्रेम असणारे भगवान परमात्मा आणि अशा प्रकारे भक्ती प्राप्त करून घेतात. म्हणून अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता आनंदित झालो. कारण चरणी जगन्नाथा त्या परमात्म्याच्या ठिकाणी चित्त समर्पित करावं. कोण? जो आमच्यासाठी आला, देवघरा आला, आहे की नाही? देव तिळे आला आणि गोडे गोड जीव झाला.
तसा देवही घरी आला. काय करू उपचार कोप मोड की जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधेला. संतांच्या मागं देव धावतच आला. देव महात्म्याच्या ठिकाणी असते म्हणून देवाचं वास्तव्य कुठे आहे. मी एक वेळ कुठे महाराज सांगतात योग्यांचे मानसी लक्षात ठेवा. योग्याच्या संताच्या अंतकरणामध्ये मी तिथं वास आहे. मी कुठे आहे तेथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा. लक्षात ठेवा अंतकरणामध्ये असणारी दया त्या साधू संत महात्म्यांचा असणारं करुणा ते प्रेम त्यामुळे परमात्म्याचं वास्तव्य तिथं आहे. असे नाथ महाराज त्यांच्या घरी देव राबला. देवाने कामं केले न सांगता करी सर्व काम. तरी काही लोकांना गप्प बसवलं नाही. अर म्हणले या नाथाला काहीतरी जाणून बुजून त्रास देणारी लोक होती. म्हणले राग आणायचंच. कसं काय राग येत नाही बघूच म्हणले. आणि एकदा नाथ महाराजांनी गाव भोजन ठेवलं. त्यात ब्राह्मण जेवायला आले. आल्यानंतर सगळेजण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर वाढायचं काम करायला सुरुवात झाले. आमच्या नाथ महाराजांनी संकल्प सोडला. लोकांनी जेवायला सुरुवात केली. आईसाहेब वाढायला आल्या. तेवढ्यात एक ब्राह्मण उठला आणि आईसाहेब आता कुठली बाई वाढताना वाकूनच वाढते. उभारून वाढते का गॅस वाकूनच वाढते. ती जशी वाकली तशी नाथ तो ब्राह्मण त्या पाटावरनं उठला आणि आईसाहेबांच्या पाठीवर बसला. एवढ्या लोकात काय जो समाज असेल जेवायला आलेला. एवढ्या लोकांमध्ये आईसाहेबांच्या पाठीवरती तो बसला आणि नाथ महाराजांनी लांबून पाहिले. नाथ महाराज म्हणले अगे हालू नको म्हणले. हा पाठीवर बसलेला ब्राह्मण समजू नको. हा हरिपंडितच समज. कारण हरिपंडित लहान असताना तू पाठीवरती त्याला असंच खेळवलंय तर हा हरिपंडित समज. पण हे बघ ब्राह्मण पडल असं काही करू नको पाप लागेल म्हणल्या. एवढ्या लोकात आपल्या पत्नीच्या पाठीवरती कोणीतरी बसलंय ही महाराज कल्पना कशी आहे. राग येण्यासारखी आहे. परंतु नाथांना राग आला नाही. नाथांनी उलट सांगितलं तो ब्राह्मण हरिपंडितच समज. स्वतःचा मुलगा समज पण त्याला पडू देऊ नको. पण नाथांना काही राग आला नाही. लक्षात ठेवा हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. आणि अशा लक्षणाने देव संतांच्या सानिध्यात राहतो. देवाने सर्व कामं केले नाथांच्या घरी. म्हणून चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आता नाथ महाराज म्हणतात एवढंच नाही तो माझा सर्वस्व आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
जगाचा माय बाप आहे तोच आहे म्हणले. बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. असे नाथ महाराज अनाथांचे नाथ आहेत. संतांच्या अंगी असणारी भूतदया सुद्धा या ठिकाणी दिसून येते बरं का. नाथ महाराज काशीवरनं गंगेचं पाणी घेऊन आले. गंगेचं पाणी घेऊन येत आहेत, वाळवंटातनं येत आहेत आणि तेवढ्यात एक गाढव पाण्या वाचून तळमळत होतं. आता काय करायचं. भूतदया संतांच्या ठिकाणी असणारी. नाथाने विचार केला या पाण्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला पाणी देणं जास्त गरजेचं. मग तो भूतदया प्राणी आहे. एखादं जनावर आपल्या समोर तडफडतंय आणि नाथ महाराज पुढे गेले नाही, ते गंगेचं पाणी त्या गाढवाला पास. या ठिकाणी संतांच्या अंगी असणारी भूतदया ही फार मोठी श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर नाथ महाराजांनी एक हीन जातीतलं पोरग खाली उन्हात बसलेलं होतं बरं. त्याला घेतलं कडेवर, मांडीवर घेतलं. त्यांनी आपल्या सवळ्या वावळ्याचा विचार केला नाही. नाथांनी संत महात्मे सवळ्या वावळ्याचा विचार करत नाहीत. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. हां, असे नाथ महाराजांचे गुण होते. महाराज भूतदया संतांच्या ठिकाणी असणारे गुण ज्ञानोबारायांनी आमची भूतदया दाखवली आहे की नाही. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदेजांचा हरविला, चांती रूपी प्रगटला ज्ञानोबाराय. अशा संतांनी सुद्धा महाराज गंगेने नाथ महाराजांची पोथी बाहेर आणली बरं. भागवत त्या ठिकाणी लिहिलं. सामान्य जीव नाही, जी ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष गंगा माता अवतरली असे नाथ महाराज, त्यांचं जीवन अशा प्रकारचं अलौकिक आहे. म्हणून संतांचं जीवनाचं चरित्र वाचा. त्यांनी जीवन आपलं पवित्र होतं. त्यांची सांगितलेले नियम, उपासना, नित्यनेम, भक्ती दृढ करा असा भाव त्यांच्या अंगी होता. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहुणे आस आणि काठी. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला. असा कोणी नाही की ज्याच्या अंतकरणात अष्टसात्विक भाव नाही. मग तो भाव नाथ महाराजांच्या. म्हणून शरण शरण एक नाथा आणि पायी माथा ठेवितो, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. साधू संत महात्मे कुणाचे गुणदोष विचारत नाही. आपल्यातले गुण तेच दुसऱ्याला देतात आणि दुसऱ्यातले दोष जाळून टाकतात. गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पायी आपुले. अशा नाथ महाराजांचं जीवन कृतार्थतेला प्राप्त झालं. त्यांच्या घरी देव आजही उभा आहे विजयी पांडुरंग स्वरूपामध्ये. आपल्या पांडुरंग काय आहे की नाही, कमरेवरती दोन्ही हात पण एक हात असं आहे आणि ते पायावरती अक्षर माझ्या काय आता लक्षात येणार काय, दास जीव घाल. लक्षात, ही पायावरती अक्षर आहेत बरं का देवाच्या. मला ती परवा आठवना. विटेवरती देवाच्या विटेवरती, हां, ज्याच्यावरती उभा आहे भगवान परमात्मा, त्या विटेवरती आहे दास जीव घाल. महाराज असा भाव असणारा जी देव त्यांच्या घरी स्वतः येऊन राहिला असे नाथ महाराज. आणि त्यांची भक्ती ही फार मोठी सेवा आहे. विठोबा विठोबा, जय जय विठोबा.
चिट्टा ठेले चरणी जगन्नाथा चिट्टा ठेले माय जगन्नाथ आओगे त्रैलोक ज्ञानेश्वर महाराज
आणि जगद्गुरू संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या शेवटच्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन करतात. एका जनार्दने एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. अनाथांचे नाथ असणारे माझे श्रीगुरु आणि त्यांनी दिलेली ही ठिकाणी दीक्षा. भगवान आशांच्याच जवळ राहतो. मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. देव त्याजवळी असे पापनासे दर्शने ज्याच्या दर्शनाने अनंत जन्माचे पाप ताप जातात. असे महात्म्याने आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि देव त्यांच्याजवळ आले. भगवान परमात्म्याने न सांगता सर्व कामं केली. भगवंत तिथे राहिले. अशा नाथ महाराजांनी त्यांची असणारी भक्ती दृढ होती. भगवंताविषयी असणारं प्रेम, भगवंताविषयी असणारा जिव्हाळा, एकपणाने असणारा परमात्मा, तो परमात्मा माझ्याजवळ या ठिकाणी देवघरी त्यांच्या घरी उभा राहिला आणि चैतन्य अशा प्रकारचं जीवन प्राप्त करून घेतलं. अशा हा षष्टीचा सोहळा परंतु या ठिकाणीच करावा लागला. आम्ही निवृत्तीनाथाच्या यात्रेला जाऊन आलो. महिनाभर प्रवास झाला, परंतु प्रशासनाने सहकार्य केलं, तिथल्या संस्थांनी सहकार्य केलं. परंतु पैठणच्या वारीच्या बाबतीत प्रशासनाचं थोडं औदासीन्यता दिसलं आणि संस्थांचंही काही परंपरेच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा फोन नाही किंवा कुठल्या प्रकारचं लेटर आलं नाही, पास आले नाही. आणि त्यामुळे तिथं जाऊन काल फोन आला, कालच पंचमीला, की या कीर्तन तुमची सेवा करा आणि जावा. अरे जावा म्हणजे कुठे जावा? एवढ्या लांबून तिथं यायचं आणि तिथं नाही थांबू दिलं, मग जायचं कुठे? कोणाच्या घरी जायचं का? घरी जाण्यासारखी जागा आहे का? बरं कोरोनाच्या काळात कोणी घरातही येणार नाही, आपण बाहेरून आलो, जायचं कुठे? त्या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला नको होत्या. परंतु 5 लोकांना तरी त्यांनी नित्यनेमाच्या फड परंपरेच्या सेवेकरांना त्यांनी सेवा द्यायला पाहिजे होत्या, परवानगी द्यायला पाहिजे होती. भले आम्ही आमच्या सोयीने कुठेही राहू, परंतु त्या ठिकाणी सेवा घडल्या असत्या. परंतु आणि बीड जिल्हा लॉकडाऊन, नगर जिल्ह्यात पेशंट, आमच्या तुळशीपासूनच सुरुवात झाली. तुळशीला 15 पेशंटनी पुढे असं संगमा मार्गे करमाळा जावं लागते. बीड जिल्ह्यातनं आष्टी, औरंगाबादमध्ये तर पूर्ण बंद होतं. त्यावेळेस परिस्थिती अशी होती. अशा दिनाने महाराजांनी सांगितलं की आपण काय करायचं. म्हणलं आपलं आता तुम्हीच सांगा काय करू. मग थांबून घेऊ म्हणले, आपण इथंच कार्यक्रम करू. म्हणले काय हरकत नाही, सेवाही कुठेही घडते. पहिल्यांदाच मी सांगितलं ना, म्हणजे अंतःकरणात भाव असेल तर ती सेवा नाथापर्यंत पोचते पण, आणि नाथांपर्यंत पोचली. पाहू आता पुढे काय होतं आहे, कसं होतं आहे ते. परंतु झालेली सेवा हरिभक्तपर्यंत आमचे भाऊप्रिय असणारे जळगावकर महाराजांच्या फडावरती बरेच वर्षापासून ही सेवा करतो. ते म्हणले, सकाळी मी नाही म्हणलं होतं भाऊंना, राहू दे आता काय, आमच्याकडे पण कोणी नाही, आम्ही तिथं तिघंच आहेत मठात. केशव कामावरनं आल्यावर कीर्तन करतो. आता म्हणलं असं कसं? ते म्हणले ह्यांनी एक फोन केला नाथ महाराजांनी, कारण ते एकनाथ महाराजांचा फोन होता ना, असं आहे नाथांचा फोन. ते नाही म्हणले तुम्ही करा. अहो म्हणलं कशाला काय, तुम्हीच करा, आहे सेवा, तुम्ही सेवेकरी आहे, मालकच आहात तुम्ही नाही म्हणले तुम्ही या, उशिरा काय या, परंतु या. भाऊ म्हणले नाहीतर आम्ही तिथं येतो तुमच्या कीर्तनाला, तुम्ही इकडे. म्हणलं असा त्रास काय करून घेऊ नका, एवढा काय करू नका, येतो म्हणलं. ठीक आहे, असं सेवा करायची आहे. अशी सेवा नाथ महाराजांच्या चरणावरती, त्यांच्या चरणावरती, नाथांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. बोला. एका जनार्दनी एक पण
तुकाराम तुकाराम तुकाराम.